चालला होता आणि एकदम असं म्हणजे पाऊसच सुरू झाला. हॅलो एव्हरीबडी, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि भावनं सकाळ सकाळी आता झोपेतनं वगैरे उठलोय. पाऊस आला अचानक, म्हणजे काय झालं माहीत नाही. सकाळचं टाईम पण लय झाला नाही, 7:30 वाजलेत. सकाळ सकाळीच पाऊस आला बघा. तर म्हणजे आता बघा वातावरण एकच नंबर झाले बाहेरचं. आणि ह्यांनी केळी लावली होती इथं तुम्हाला दाखवलेली, पण ती काहीतरी झाल्यामुळं कारणामुळे त्यांनी काढली आणि तेवढी खालच्या साईडला ठेवली बघा. आणि मस्त वातावरण झाले. तर चला आता दातबीत घासून घेऊयात. आणि म्हणजे एवढा पण मोठा पाऊस आला नव्हता आणि एकदम असं म्हणजे पाऊसच सुरू झाला. दाखवतो तुम्हाला पाणी रस्त्यावरचं. तर बघा रस्त्यावर पाणी आणि खाली बी झाले बघा इथं सगळं पाणी. तर तिथं बघा समोर खडीवर बी पाणी. तर अचानक म्हणजे वाटलं नव्हतं पाऊस येईल. आणि आम्ही तो वर झोपलेलो बघा इथं खाटावर, आणि अचानकच पाऊस सुरू झाला. तर उठून खाली गेलो. तर आता दात घासल्यात भावानं आणि 7:30 वाजले सकाळच्या. पण दात घासायला ब्रश वगैरे घेऊन आलो. तर आता दात घासतो आणि जरा सिनेमॅटिक शॉट घेतो. जरा लई दिवस झालं म्हणजे असं वातावरण असलं बेस्ट झालं नाही कधी. तर आणि असल्या टायमाला तर आमच्या इथं ना एक नंबर वाटतं बघा. गार वारं बीर सुटले म्हणजे फीलच वेगळे. म्हणजे एवढा उन्हाळा असून सधी आज म्हणजे मस्त वाटायला लागली सकाळ सकाळी. तर भावांना आता आपण घासू दात. आता सिनेमॅटिक शॉट घेतलेत आपण. आणि तर चला दात घासून घेऊयात. आणि माझे पण पक्षी बिक्षी वाटागले तर लय बाहेर वाटागले बा. ऐका तुम्ही, थांबा आता ह्यात बारक्या लेकराचा वरठलेला आवाज याला. आता मी तर काय करू शकतो, पण पक्षी वाटागले हे मात्र खरं आहे बरं का. म्हणजे असं सकाळ सकाळी भारी वाटागले आज. तर दात बीत घासून घेऊयात. पाहुणं आता दात बीत घासून झाले. तर आता आंघोळ विंगळ करून घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. पाहुणं आंघोळ वगैरे केली आहे आणि वेळ झाला आंघोळ करून. आणि वातावरण बघा कसलं खतरनाक झाले, वारं बिरून सुद्धा लागले बघा. तर ऊन काय एवढं पडलं नाही. तर आता भावांनो घरी जाऊन नाश्ता करूयात. घरापाशीच आहे मी, आणि घरी केले तर पराठा बटाट्याचा. तर चला खाऊन घेऊयात. तर नंतर जाऊयात रानाकडे. पराठे बिराठे खाऊन आलोय. तर चला जाऊयात आता रानाकडे. तर वातावरण बघा कसलं झाले मस्त. पाहुणे ते एवढं मोठं वारं सुटलं, कुत्रे भागाय झोपले निवांत रानात. वारं बिरवले म्हणजे डेंजर सुटागले. ऊन पण पडलं नाही आणखीन एवढं. तर म्हणजे पावसाळा चालू झाल्यासारखं वाटायला. तर आता चालल्यावर रानाकडे आपण. पक्षी तर सकाळपासून ओरडागले. तर ब्लॉग स्टार्ट केला तेव्हापासून पक्षी ओरडागले. तर पक्ष्यांना बी काय झाले काय माहीत. आणि वारं बिर इतकं जोरात सुटागले ना, काय सांगू ना. भावानं रानात आलोय आणि म्हणाय गेलं तर दुपारच झाले, पण वाट नाही दुपार झाल्यासारखी. तर रानात आलोय बघा. आणि माझा प्लॅन आहे की तिथल्या साईडला इथं आपल्या रानात दाखवतो तुम्हाला. हे आपलं रान आहे भावानं बघा, एवढा असा सरळ खाली पण. तर माझा प्लॅन आहे भावानं की इथं आंब्याची, चिंचेची, कारण चिक्कूची झाडं लावायची इथं एवढ्या एरियात. की आलं म्हणजे बसायला बिसायला येते. आणि इकडच्या साईडला बघा बांधावर सगळी लिंबाची झाडायची ते लावायची वाटायला लागली ती चिंचेची, आंब्याची झाडं. तर आता सगळेजण माझ्या मित्राच्या ती रानात झाडं बिडं लावायला लागली त्या आंब्याची ती. तर मी बी प्लॅन केला आहे इथं लावावी म्हणून, कारण तेवढंच आपलं आंबं बिंबं खायला येते उन्हाळ्यात. चिंच झाड बीड लावायचं बसायला बिसायला येते. आणून लावूयात, काय होते काय मला म्हणजे बघावं लागेल. आणि रानात तर बघा असं आहे हाल रानाचं. सरळ खालच्या साईडच्या तुराट्या बघा आणखीन म्हणजे नेल्या नाही त्या उचलून वरच्याच नेल्या त्या. बघूयात काय पेरायचं. तुरी तर आम्ही पहिल्यांदाच केल्या होत्या, तुरी ह्याच्या आधी कधी केल्या नव्हत्या. तर त्यात बी एवढी अब्द झाली आमची तर काय सांगूच नका.
तर आता बघूयात काय होते. तर वाहनात चाललोय घरी आणि मी आता बघितलं की तोंड लय काळं पडले. त्याचं कारण म्हणजे पोवायला गेलतो जरा मित्रांसोबत आणि त्या विहिरीचं पाणी लयच खराब होतं. तर त्यामुळे 2-3 दिवस झालं ब्लॉग आला नाही, कारण जरा गावाला पण गेलो होतो उन्हात. तर त्यामुळे तोंड पण लय काळं पडले. आणि आता चाललोय बघा, ते वारं काय थांबत नाही बघा, सुटायचं वारं लय सुटत आपले. आणि पण आलोय आता आपल्या गलीत. आणि तुम्ही बघा आणखीन वातावरण तसं आहे. आणि खाली शेळ्या बिळ्या चार लागली ती बघा, तेव्हा तिकडं बारकी लेकरं खेळायला लागली ती. आणि बाग पण काढली त्यांनी, काय माहीत काय वरच्या साईडची. तर त्यामुळं जरा वेगळंच वाटागले. तर चला आलोय आता आपण घरापाशी. A few moments later. हो आता जस्टच आलोय घरी क्रिकेट खेळून. तर ब्लॉग म्हणजे घरी आलो ब्लॉग बनवत, त्यानंतर मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेलो. तर आता टाइम बघा किती झालाय, 7 वाजलेत. तर भावांनो या ब्लॉगला आता एंड करतो. थोड्या वेळ अभ्यास करत बसतो, म्हणजे जरा होमवर्क पण इम्पॉर्टंट आहे. तर भावांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भावांनो. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.